तर कामराचं वक्तव्य वेगवेगळ्या नेत्यांबाबत आणि धार्मिक विषयांसंदर्भात आहे असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। कुणाल कामराला परदेशातून फंडिंग होत असावं असंही दरेकर यांचं म्हणणं आहे। कामराला कोर्टावर पंतप्रधानांवर बोलण्याची काय आवश्यकता होती असा सवालही त्यांनी विचारलाय। तर प्रवीण दरेकर यांनी कुणाल कामरा संदर्भात वक्तव्य केलेलं आहे। कुणाल कामराला परदेशातून फंडिंग होत असावं असं दरेकर यांनी म्हटलंय। कुणाल कामराला विदेशातून फंडिंग होत आहे का असा महत्त्वाचा प्रश्न आता विचारला जातोय, कारण संजय राऊत यांनी त्यांची बाजू घेतली तर संजय निरुपम यांनी याबद्दलचा आरोप सुद्धा केलेला आहे। आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कुठे आहे माहित नाहीये, पण फंडिंग होते आणि पोलीस कधीपर्यंत पोहोचणार त्याच्यापर्यंत मोठा प्रश्न आहे। देशातले लोकप्रिय व्यक्ती असतील, नेते असतील किंवा देशाची श्रद्धास्थानं असतील, त्यांना जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने डिवचत असेल तर निश्चितच यामागे काहीतरी डाव असू शकतो। आणि त्याच्यामुळे संजय निरुपम यांनी जो आरोप केलाय तो तपासावा। काही विदेशी शक्ती अशा प्रकारचं इथे अस्थिरता निर्माण करणं, जातीय तेढ निर्माण करणं याकरता फूस देत आहेत का याची माहिती निश्चितपणे घेण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे। एक शेवटचा प्रश्न ईद येते आणि सौगाते मोदीवरती आता विरोधक टीका करू लागले। मला वाटतं विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे। ज्या वेळेला आम्ही मुस्लिम बांधवांच्या विषयी काही करत नसलो की त्या ठिकाणी जातीय रंग देता। आज जर गरजवंत गरीब गरजू म्हणून किंवा एक प्रेमाचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण व्हावं म्हणून जर त्या ठिकाणी अशा प्रकारे सौगाती मोदी हे जर त्यांच्याशी ऋणानुबंध करण्यासाठी होत असेल तर मला वाटतं त्याच्यात कोणाच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाहीये। आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन नरसिंग सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।